चांदवडला गणेशोत्सव व ईद ए मिलाद संदर्भात शांतता समितीची बैठक संपन्न। तर बैठकीत येणारा सण व उत्सव हा माझ्यासाठी भारतीय आहे असे प्रतिपादन मनमाड पोलीस उपविभागीय महाजन यांचे। चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव व ईद ए मिलाद बाबत शांतता समिती बैठक सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी विश्रामगृह सभागृहात संपन्न झाली। तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मंदार कुलकर्णी, मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, PSI पठारे व अधिकारी वर्ग उपस्थित होते। या बैठकीचे प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी डीजेचा आवाज मर्यादित ठेवा, वीज कंपनीकडून वीज जोडणी नियमानुसार घ्यावीत, गणेश मूर्तीची सुरक्षा ठेवावी, विसर्जनाच्या वेळी तलावाजवळ गर्दी करू नये अशा विविध सूचना त्यांनी दिल्या। त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव व सण यावेळी मर्यादा न राहता सुरेश बागुल यांनी वीज वितरणाच्या अडचणी मांडल्या। फोन पण देतो म्हणजे काही घटना घडल्यानंतरच मग यांनी जागा व्हायचं का, मग यांनी जागा घ्यायची नाही का? म्हणजे साहेबांनी आता शनिवार रविवार सुट्टी येणार, फक्त एकच डिपार्टमेंट आहे तर त्यांना त्या डिपार्टमेंटला दिवाळी बी नाही, महालक्ष्मी पूजन बी नाही, ते पोलीस डिपार्टमेंट आहे, ते 24 घंटे तिथं त्यांना म्हणजे सणबाई दिसली, कारण एखाद्या गव्हर्नमेंट भांडणी केली तरी त्यांना तिथं जावं लागतं। पण यांना शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी, ते एकाच आज आम्हाला सुट्टी आहे, तर ही सुट्टीमध्ये जर कधी लोकांचा जीव जाऊ शकतो। आता 40 ते 45 वर्षापासून पोल बदलले गावामध्ये, कमीत कमी मी असं दाखवतो का 70 ते 75 ठिकाणी ते पोल असे वापरत आहे, आज झुकलेले। आता आमच्या गल्लीमध्ये एक पोल आहे, आमच्या तिथं नगरसेवक आम्ही ते वेळोवेळी सांगून पाहिजे तरी तिथं काही हे केले जात नाही त्यांचे। म्हणजे हे काय करतात, एक वायरमन येतो, मग यांनी काय करायला पाहिजे, जिथं जो वायरमन आहे, जिथं तुम्ही ज्या वाडात जिथं जिथं दिली तिथं तुम्ही ते संपर्क, तिथं तुमचा एक फोन नंबर दिला पाहिजे। काय घटना जर झाली तर मग माणूस वेळीच आपण त्यांना, आता आम्हाला जर कधी काही घटना घडली पोलीस स्टेशन रस्त्यावर मुरुम टाकणे, कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मोकाट जनावरे बंदोबस्त करावा या संदर्भात गुड्डू खैरनार यांनी नगरपालिकेकडे मागणी केली। बाईट शाळकरी मुलांवरती ते हल्ले करून राहिले। आता गणपती वाचताय, रात्री कुत्रे घुसले, परत तो आपल्या प्रशासनाला त्रास होणार आहे। त्याच्यामुळे नगर परिषदेने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। रस्त्याची उपडतालाकडे जाणारा रस्ता त्याच्यावरती पूर्ण मिरवणूक एवढं मार्ग आहे, त्याच्यावरती धरून टाकला गेला पाहिजे, ही एवढी एक सूचना आहे माझी। प्रकाश शेळके, निलेश ढगे, सुनील मोरे, परवेज पठाण, जाहिद खासी यांनी विविध सूचना केल्या, तर डॉक्टर अभिजित निकम यांनी भाषण केले। मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी रस्त्यातील सर्व खड्डे 2 दिवसात बुजवले जातील, रंगारी तलावाजवळ 20 कर्मचारी नगर परिषदकडून दिले जातील असे यावेळी सांगण्यात आले। गणपती मंडळाच्या अवतीभोवती स्वच्छता राखली तर कुठलीही दुर्घटना होणार नाही असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी ईद ए मिलाद व गणेशोत्सव शांततेत साजरा करावा असे सांगितले। तो कचरा तिथं नाही टाकला किंवा रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यानंतर तिथं जर काही पडलं नाही ते लगेच उचललं तर आपोआप या सगळ्या गोष्टी होतील। फार मोठा काही त्याच्यासाठी जागरण करावं लागत नाही किंवा काट्या घेऊन बसावं लागत नाही, फक्त स्वच्छता जर पाहिली तर आपोआपच या सगळ्या गोष्टी टाळल्या जाणार आहेत। त्याच्यानंतर पावसाचे दिवस आहेत, जवळपास रोज रेड अलर्टचा इशारा आहे, त्याच्यामुळे आपलं मंडप जो असतो तो वॉटरप्रूफ असावा, वरती पत्रांनी असावा, जेणेकरून पाणी गळून मूर्तीचा काही भंग होणार नाही आणि 10 दिवस त्या मूर्तीचं पावित्र्य जपलं जाईल अशी सर्वांनी काळजी घ्यावी। अनेक गोष्टी प्रशासनामार्फत, पोलिसां विभागामार्फत इथून पुढे सांगितल्या जातील। एखादा मंडळाचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर तसा करा, जेणेकरून प्रत्येकाला सूचना देणं काही शक्य होत नाही। त्या ग्रुपवर, लोकल ग्रुपवर जर सूचना टाकल्या अशा तर त्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात। कार्यकर्त्यांनाही ट्रेनिंग द्या, आलेल्या भक्तांशी, दर्शनाला येणाऱ्या लोकांशी, आरतीला येणाऱ्या लोकांशी कशा पद्धतीने। पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी पोलीस, तहसील, नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे। राव करेल ते राव काय करेल या युक्तीप्रमाणे व येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव व सण हे माझ्यासाठी भारतीय आहेत, त्यासाठी सर्वांनी ईद ए मिलाद व गणेशोत्सव आनंदाने साजरा करा। मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो का आपण जेवढ्या उत्साहाने, जेवढ्या उमेदीने, जेवढ्या तयारीने, जेवढ्या परिश्रमाने या सणासाठी झटत आहात, आम्ही सुद्धा तेवढ्याच उमेदीने किंवा जास्त परिश्रम घेऊन
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जेवढे काय असतील, मी कधीच या भावनेतून बघत नाही का हिंदूंचा सण आहे, का मुस्लिमांचा सण आहे, का बौद्धांचा आहे, का जैनांचा आहे, असं अजिबात नाही. मला प्रत्येक असलेला सण हा भारतीयांचा वाटतो आणि भारत म्हणून आपण एकत्र आहोत. जेव्हा आपण भारत म्हणून एकत्र येऊ त्याच वेळेला आपली जी शक्ती आहे जगामध्ये महासत्ता म्हणून उदयाला येणार आहे. आपल्याकडे फार मोठं पोटेन्शियल आहे. आपण 140 कोटी लोक आहोत. 140 कोटी भारतीय म्हणजे अख्ख्या जगाला घाम फुटतो, हादरा देऊ शकतो आपण. म्हणून सांगतो का आपण जेव्हा भारतीय म्हणून एकत्र येऊ त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये ते प्रेम असेल. आपण गणपती उत्सवामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात भाग घेऊ, माझी अपील असेल मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांना का त्यांनी सुद्धा गणपतीत मोठ्या प्रमाणात भाग घ्या, जागोजागी मिरवणुकीचं स्वागत करा. त्याच पद्धतीने जेव्हा ईदचा सण असेल तेव्हा सर्व हिंदू बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, जैन असतील, भारतीय असतील, त्यांनी सर्व त्या सणामध्ये सुद्धा भाग घ्या. मी सुरुवातीलाच त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो का जो ईद येते जेव्हा ओरला होतो तो सण आणि त्यांनी जो डिसिजन घेतला का आम्ही थोडंसं 2 दिवस 4 दिवस पुढे करू, हाच अनुभव मला येवल्यामध्ये सुद्धा आला, हाच अनुभव मला नांदगावमध्ये सुद्धा आला. सगळ्या ठिकाणचं ईद असंच थोडंसं मागं पुढं करून म्हणजे कोणाच्याही सणात कोणालाही डिस्टर्ब होणार नाही. आणि शेवटी तर आम्ही 24 तास आपल्या सेवेसाठी आहोतच. असं काही आभार पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मानले. देनेवाडी येथील घर जळालेल्या पोलीस पाटील यांना पोलीस पाटील संघटनेतर्फे निधी संकलन केला, तो सुपूर्द केला. तसेच या बैठकीसाठी आलेल्या सर्व बांधवांचे व महिलांचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी